हॅलो ऑल, वेलकम टू बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग ऑनलाइन टीचिंग लर्निंग platform. I am Anuja here. Yes, today's subject is English and it's live English about my first aid kit. So let's start or let's begin the day with a beautiful thought. Yes, students, this thought is related with our topic. So, what's that? Let's read. It's the thought written by Bobby Sherman. And the thought is take some time to learn first aid and CPR. It saves lives and it works. Yes, today's topic is my first aid kit from my English book at page number 54, and it's a part of Live English. So what is Live English? It's a branch of English which we are going to use or we are using in our day-to-day life. So the first aid kit, it's a topic and it is very much important, isn't it? So the meaning of the thought is take some time to learn first aid and CPR. Actually, what is CPR? CPR is a life-saving technique, is it? And first aid, all of you know that the meaning of first aid is प्रथमोपचार पेटी. तुम्हा सर्वांना प्रथमोपचाराची पेटी परिचित आहे, जी आपल्या शाळेमध्ये असते, हो ना? आणि हे प्रथमोपचार म्हणजे काय? तर वैद्यकीय उपचार घेण्यापूर्वी करायची अगदी सुरुवातीची पायरी ती शिकून घेतलीच पाहिजे. कारण आपल्या मराठीत एक म्हण आहे किंवा इंग्लिश मधली सुद्धा म्हण तुम्हाला माहिती असेल. पहा, इट्स अ प्रोवर्ब, अ स्टिच इन टाइम सेव्हज 9. वेळीच घातलेला एक टाका पुढच्या 9 टाक्यांना वाचवतो. म्हणजे काय? अगदी सुरुवातीचा जर उसवण तुम्हाला कुठे उसण दिसत असेल तर ती खूप उसवण्यापूर्वी जर आधीच एक टाका सुरुवातीलाच तुम्हाला दिसला आहे की येस इथे काहीतरी पुढे आणखीन मोठं उसवणार आहे किंवा फाटणार आहे, तर त्यापूर्वी एखादा टाका आपण आधीच घातला तर पुढची सगळी मेहनत आपली वाचते. प्रथमोपचारांच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे. जेव्हा एखादी घटना घडते, ती घटना घडत असताना तुम्ही तिथे प्रत्यक्षदर्शी म्हणून पाहत असता, तेव्हा जर तुम्हाला प्रथमोपचार करता येत असतील आणि तुम्ही ते शिकला असाल, तर त्या रुग्णाचे किंवा ज्याच्या बरोबर ती घटना घडली आहे त्याचं पुढचं दुःख, त्या वेदना कमी करण्यास आपण नक्कीच मदत करू शकतो. सो दिस इज अ ब्युटिफुल थॉट. टेक सम टाइम टू लर्न फर्स्ट एड. प्रथमोपचार म्हणजे काय हे आपण शिकून घेतलं पाहिजे, कारण त्यामुळे कदाचित एखाद्याचे प्राण तुमच्याकडून वाचू शकतील, प्राण वाचायला तुम्ही मदत करू शकाल. ओके, अपॉन completion of this topic you will be able to define first aid. First aid म्हणजे काय हे तुम्ही सांगू शकाल. Then you will search on internet more first aid kit items and their uses. इंटरनेट वरती किंवा आंतरजाल उपक्रम हा आपल्या प्रत्येक पाठ्यपुस्तकाचा जो महत्वाचा भाग आहे, तर आंतरजालाच्या सहाय्याने फर्स्ट एड किट मध्ये अजून आपण कोणकोणत्या गोष्टी वापरू शकतो आणि त्याचे नेमके उपयोग काय हे तुमच्या लक्षात येईल आणि हे तुम्ही करू शकाल. And then you will be able to make your own first aid kit for home. तुम्ही सुद्धा तुमच्या घरासाठी एखादी छोटी प्रथमोपचाराची पेटी स्वतः तयार करू शकाल. So I hope all of you
have understood what we are going to learn today. तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल की आपण आज ह्या टॉपिक मध्ये काय शिकणार आहोत. Okay, now this is a small conversation piece in your textbook on page number 54. I'm going to read this piece of conversation for you. Let's start the reading. Okay, now see, my first aid kit. Actually, this is an incident. ही एक घटना आहे आणि त्या घटनेतून पुढे मग तुम्हाला फर्स्ट एड किट म्हणजे काय हे समजून घ्यायचं आहे. Naresh had some minor bruises on both his knees while trekking during his school trip. Okay, so Naresh and Asif, they both are friends. They went for trekking in school picnic. School trip is there. What happened? Let's see. So Asif, he said, what should we do now? What happened with Naresh? He fall down while trekking, and because of that minor bruises are there on his both knees. नरेश पिकनिकला जेव्हा स्कूलच्या गेलेले होते, शाळेतल्या सहलीला जेव्हा ही मुलं गेलेली होती, तेव्हा काय झालं, ट्रेकिंग करत असताना नरेश पडला आणि त्याच्या दोन्ही गुडघ्यांना खरचटलं. पहा मग पुढे काय झालं. So Asif asked him, what should we do now? How can we stop the bleeding? Naresh said, Asif, shall we talk to our teacher? So the teacher saw Naresh and Asif and rushed towards them. पहा काय झालं, नरेश पडलेला पाहिलं आसिफने आणि आसिफने विचारलं त्याला की काय करूया आपण आता, तुझ्या या जखमेतून किंवा जे खरचटलं आहे त्याच्यातून होणारा रक्तस्राव, ते ब्लीडिंग कसं बरं थांबेल. नरेश आसिफला म्हणाला, शॅल वी टॉक टू अवर टीचर, चल आपण आपल्या शिक्षकांकडे जाऊया आणि त्यांच्या दृष्टीस ही गोष्ट आणून देऊया. So teacher asked him, why are you in great pain? Oh, are you in great pain, Naresh? What teacher asked? Oh, are you in great pain, Naresh? Naresh, तुला खूप दुखतंय का? Is it paining? पहा, to pain. Pain म्हणजे काय? दुखणं, वेदना होत आहेत का तुला? Naresh said, yes sir, but don't worry. हो सर, पण घाबरू नका. So teacher asked, Asif, go and bring the first aid box. Asif brings the first aid box and opens it. शिक्षकांनी आसिफला सांगितलं की काय कर, तू जा आणि आपला फर्स्ट एड बॉक्स म्हणजे प्रथमोपचार पेटी जी आपली आहे ती तू घेऊन ये. नरेश सेड, इज इट फर्स्ट एड बॉक्स सर? आसिफने फर्स्ट एड बॉक्स आणला. नरेश त्यावर काय विचारतोय, इज इट फर्स्ट एड बॉक्स सर? सर, हा फर्स्ट एड बॉक्स आहे का? टीचर सेड, येस इट इज. आसिफ, हाऊ कॅन वी ट्रीट नरेश विथ दिस किट सर? सर, आपण याचा उपयोग नरेश साठी कसा बरं करू शकतो? टीचर सेड दॅट please go through first aid manual. So, what is a manual? Students, a manual is a small informative book. A book that explains how to operate something. पहा, मॅन्युअल म्हणजे काय? तुम्ही जेव्हा एखादा औषधाचा बॉक्स आणता किंवा एखादी नवीन वस्तू बघा आपण घेऊन येतो, तेव्हा त्या नवीन वस्तूच्या वापराबाबत एखादी माहिती पुस्तिका त्या प्रत्येक वस्तूच्या बॉक्स मध्ये आतमध्ये असते. सो दॅट इज कॉल्ड ॲज मॅन्युअल. इज इट क्लिअर टू यू?
मला असं वाटतं की हा जो संवाद आहे हा संवाद तुमच्या नक्कीच लक्षात आलेला असेल. यानंतर आपण पाहूया ह्या फर्स्ट एड मॅन्युअल मध्ये नेमकं काय असतं. पहा, what is a first aid manual? Let's see. So, inside that box, a manual is there and some instructions are written over on that manual. What are they? Let's read one by one. So, the first instruction is wash the wound with distilled water. Okay, so what is the meaning of wound? Wound म्हणजे जखम. So the first step is before applying any lotion or before applying anything on the wound, first you have to wash the wound with distilled water. शुद्ध स्वच्छ पाण्याने आधी ती जखम धुवून घ्यायची. सो डिस्टिल्ड वॉटर म्हणजे शुद्ध केलेलं पाणी. Secondly, apply antiseptic cream on wound and cover it with cotton. Okay. अँटीसेप्टिक क्रीम म्हणजे काय? जंतुनाशक मलम किंवा औषध. मग काय करायचं आपण? एकदा ती जखम स्वच्छ पाण्याने धुतली की त्यावर आपण कव्हर इट विथ कॉटन. यू हॅव टू कव्हर द वुंड आफ्टर अप्लाइंग द अँटीसेप्टिक क्रीम विथ कॉटन. बघा काय करायचं? ती जखम धुवून झाली की त्यावर क्रीम लावायचं की जे जंतुनाशक आहे आणि मग ती जखम कापसानं झाकायची. लक्षात आलं? देन थर्ड स्टेप इज बाइंड अप द वुंड विथ बँडेज. एकदा ह्या पहिल्या 2 पायऱ्या करून झाल्या की देन यू हॅव टू बाइंड अप दॅट वुंड विथ बँडेज. बँडेज पट्टीने आपल्याला दुखरा भाग तो बांधून ठेवायचा असतो. अँड लास्टली आफ्टर टेकिंग फर्स्ट एड इमिजिएटली कन्सल्ट द नियरेस्ट डॉक्टर. एकदा का हे प्राथमिक उपचार तुमचे करून झाले की मग जवळच्या डॉक्टरकडे आपण जायचं आहे. सो these are some informations or instructions or rules are written over on that मॅन्युअल. लक्षात आलं? त्या मॅन्युअल मध्ये ह्या सगळ्या सूचना लिहिलेल्या होत्या. सो इन युअर टेक्स्ट बुक ऑन पेज नंबर 54 all these instructions are written over there. So first one is wash the wound with distilled water, apply antiseptic cream on wound and cover it with cotton, bind up the wound with bandage. After taking first aid, immediately consult the nearest doctor. Okay, these are the informations. Now let's see what is the purpose of having a first aid kit. Students, you should know why we have to use the first aid kit. का आपण फर्स्ट एड किट वापरायचं? त्याचं महत्व काय? त्याचं कारण काय? सो यू शुड नो ऑल दीज थिंग्स. लेट्स सी वन बाय वन. ओके, नाउ the first purpose is it helps to handle medical emergencies as quickly as possible. पहा, तात्काळ तुम्हाला एखादी घटना घडल्यानंतर जेव्हा मदत हवी असते तेव्हा ती मदत करण्यासाठी हा जो फर्स्ट एड बॉक्स असतो, फर्स्ट एड किट असते, त्याचा आपल्याला उपयोग होतो. म्हणजे डॉक्टरांकडे पोहोचण्यापूर्वी काही प्राथमिक उपचार आपण रुग्णावर करू शकतो. Then secondly, these kits offer basic and instant care for common medical injuries like burns, bruises, cuts, cramps, etc. पहा, या किट मध्ये अशा काही गोष्टी असतात की ज्या सर्वसाधारण दुखापतींवर आपण वापरू शकतो. सो इंजुरीज मीन्स दुखापत. ओके, फॉर एक्झाम्पल बर्न्स. भाजलं आपल्याला, एखादा गरम पदार्थ हातावर पडला
See, in the first picture, I have shown what is burns. Okay. Then bruises, ज्याला आपण खरचटणं असं म्हणतो ना, तर त्याला ब्रुइजेस असं म्हटलं जातं. अँड देन कट्स, म्हणजे हात कापला किंवा बोट कापलं, सो दॅट इज कट्स अँड क्रॅम्प्स. खेळत असताना किंवा स्पर्धेमध्ये भाग घेत असताना अचानक पायामध्ये किंवा कमरेमध्ये किंवा पाठीमध्ये भरणारी उसण, त्याला काय म्हणायचं? क्रॅम्प, किंवा पायात गोळा येणे असं ज्याला आपण म्हणतो, सो दॅट इज नोन ॲज क्रॅम्प. सो these kits offer basic and instant care for these common medical injuries like burns, bruises, cuts and cramps. Is it clear to you? So this is the purpose why everyone should know how to use the first aid kit. Okay, let's move to the next slide. Now what is there inside the first aid box? काय काय असतं बरं ह्या फर्स्ट एड बॉक्स मध्ये? What are the contents of first aid kits? Let's see. Okay, see here I have shown some images. The first one is acryflavin solution, okay, or iodine tincture, and the third one is Dettol. Every one of you know what is the antiseptic lotion. So all these are antiseptic lotions or solutions, and these are used to prevent infections by germs. बघा, दुखल्यानंतर किंवा पडल्यानंतर जेव्हा जखम आपली रक्त येत असतं, तेव्हा त्याच्यातून जंतू संसर्ग होऊ नये म्हणून जखम धुण्यासाठी अगदी सुरुवातीचा हा उपचार आपण करतो. ती जखम आपण डेटॉलने धुवून काढतो किंवा येलो लोशन असतं त्याने आपण धुवून काढतो. सो दीज आर द अँटीसेप्टिक सोल्युशन. देन दिस इज बर्नॉल. वेन बर्न्स आर देअर, जेव्हा भाजतं आपल्याला, तेव्हा अगदी सुरुवातीचा उपाय म्हणजे आपण काय लावतो त्याच्यावरती? अँटीसेप्टिक क्रीम लावतो, की ज्यामुळे थोडासा थंडावा मिळतो. जेव्हा भाजलं असेल आपल्याला तेव्हा त्या भागाचा दाह होतो, तेव्हा तो दाह थांबण्यासाठी किंवा ती जळजळ थांबण्यासाठी, ती आग थांबण्यासाठी we have to apply this antiseptic cream like Bernol. Is it clear? Then this is liniment, and in that methyl salicylate content is there. बघा, liniment म्हणजे काय? So we are using such type of liniment to relieve from pain. आपल्याला खूप वेदना होत असतील तर त्या वेदना शमवण्यासाठी आपण हे टायगर बाम किंवा अशा प्रकारची काही मलम्स असतात किंवा बाम असतात, ते बाम आपण त्या दुखऱ्या भागावर लावले की आपल्या वेदना कमी होतात. देन दिस इज एनाल्जेसिक क्रीम, फॉर एक्झाम्पल आयोडेक्स. देन कोल्ड स्प्रे विच कंटेंट इथाइल क्लोराइड. रिलीज स्प्रे, कोल्ड स्प्रे. तुम्हाला माहिती आहे आपल्या घरामध्ये आयोडेक्स, मुका मार लागला की आपण आयोडेक्स लावतो. नंतर उसण भरली किंवा चमक भरली, लचक भरली तर आपण काय करतो? रिलीज स्प्रे वापरतो. सो दीज आर द लोशन्स किंवा क्रीम्स वी हॅव टू अप्लाय वेअर वी हॅव गॉट अन इंजुरी. लक्षात आलं तुमच्या? Then this is medicated oil and it is used as muscle relaxant or congestion. So what is muscle relaxant? बघा, किंवा कंजेशन, या दोन गोष्टींसाठी आपण मेडिकेटेड ऑइल वापरतो. कधी कधी सर्दी किंवा खोकल्याने नाक चोळणं किंवा थोडंसं डोकं दुखणं असं आपल्याला वाटतं, आणि मग तेव्हा अशा पद्धतीचं मेडिकेटेड ऑइल आपण लावलं तर आपल्याला त्याच्यापासून निश्चितच लाभ होतो, फायदा होतो. सो दिस इज द फर्स्ट स्टेप, अँड एव्हरीथिंग यू हॅव टू यूज एक्सटर्नली.
ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बाह्य उपचार म्हणून वापरायच्या असतात, हे आपल्याला लक्षात ठेवायला हवं. देन द सेकंड इमेज इज ऑफ सलाईन सोल्युशन. ऍक्च्युली इट इज डिस्टिल्ड वॉटर. इट इज यूज टू वॉश द वुंड्स. काय असतं सलाईन सोल्युशन म्हणजे? शुद्ध पाणी की जे बऱ्याचदा इंजेक्शन मध्ये मिक्स करण्यासाठी सुद्धा वापरलं जातं किंवा बऱ्याचदा जखम धुण्यासाठी सुद्धा हे पाणी वापरलं जातं. सो सलाईन सोल्युशन इज अ डिस्टिल्ड वॉटर विच इज यूज फॉर वॉशिंग द वुंड. इज इट क्लिअर टू यू? Okay. Then next one is alcohol swab. The first picture is of alcohol swab. Actually, what is alcohol swab? It is a spirit swab used to performing any medical procedure. बघा, कुठलीही वैद्यकीय तुम्हाला एखाद डॉक्टरकडे तुम्ही जाता किंवा वैद्यकीय उपचार घ्यायला जाता तेव्हा तुम्हाला इंजेक्शन देण्यापूर्वी डॉक्टर ज्या भागावरती इंजेक्शन द्यायचं तिथे कापसाच्या बोळ्याने जे काही लोशन लावतात किंवा सोल्युशन लावतात ते स्पिरिट असतं. लक्षात आलं? तर असे हे अल्कोहोल स्वॅब. ऍक्च्युली इट इज यूज टू परफॉर्म बिफोर एनी मेडिकल ट्रीटमेंट किंवा बिफोर एनी मेडिकल प्रोसिजर. इज इट क्लिअर टू यू? Then the second image is dressing pads or gauzes. Gauzes are used for dressing the wound. म्हणजे आपल्याला ड्रेसिंग करताना डॉक्टर ज्या कापसाच्या पट्ट्या वापरतात त्यालाच काय म्हणायचं? ड्रेसिंग पॅड्स किंवा गॉज. ओके. Then these are plaster strips and cotton buds. Okay, what is the use of plaster strip? Plaster strips are used to cover the wound. दुखरा भाग लागलेला असेल किंवा काही कापलेलं असेल तर आपण ते झाकण्यासाठी त्याच्यावरती सुरक्षिततेचा उपाय जंतू संसर्ग होऊ नये म्हणून आपण काय करतो? प्लास्टर स्ट्रिप्स लावतो. ओके. And these are the cotton buds. It is used to apply any lotion on the wound. Is it clear to you? So these are plaster strips and cotton buds. Okay. These are the images of various types of bandage. The first one is triangular bandage and the second one is crepe bandage. And these bandages are used in cramp or sprain injuries. बघा, जेव्हा खेळाडूंच्या पायामध्ये क्रॅम्प येतो किंवा स्प्रेन येतं, ज्याला गोळा येणं किंवा आपण लचक भरणं, उसण भरणं असं म्हणतो, तेव्हा त्या भागावरती जे मसल पेन असतात ते मसल पेन होऊ नये किंवा त्या स्नायूंना जी दुखापत झालेली आहे त्यांना आधार मिळावा म्हणून आपण अशा पद्धतीचे बँडेज बांधतो. सो दीज आर some types of bandages. Okay, so various types of bandages are there in first aid kit. Okay, these are the images of disposable gloves and absorbent cotton swabs. Okay, what are absorbent cotton swabs? Actually, absorbent cotton swabs are used to absorb the draining fluid or to cover the injured sites. बघा, पडल्यानंतर त्या जखमेतून लस, पाणी किंवा रक्त येत असतं तेव्हा त्यातून जंतू संसर्ग होऊ नये म्हणून किंवा ते जे लस, पाणी, रक्त आहे ते ऍब्झॉर्ब करण्यासाठी, ते शोषून घेण्यासाठी ऍब्झॉर्बंट कॉटन स्वॅब्स वापरले जातात. अँड येस, डिस्पोजेबल ग्लोव्स, इट इज यूज for the safetiness of our hands. It is clear to you? So these are the uses of disposable gloves and absorbent cotton swab. Okay. Then this is the image of self-adhesive bandage
and confirming bandage, and they are used to wrap or cover the wounded part. काय आहे याचा उपयोग? हे सुद्धा बँडेजेसचे प्रकार आहे. हे बँडेज आपण कशासाठी वापरतो? तर जिथे जखम झालेली आहे, ज्याच्यावरती आपण ड्रेसिंग केलेले आहे, ते ड्रेसिंग हलू नये, ते त्याच्या जागेवरच राहावे म्हणून या बँडेजने शेवटी बांधलं जातं, ती जखम बांधली जाते. सो दीज आर self adhesive bandage and confirming bandage. Okay, then these are surgical tape and this is adhesive tape. Okay, surgical tape and adhesive tape which is used to keep gauze piece fixed in its place. कशासाठी वापरतात? जो आपण कापसाचा किंवा जे ड्रेसिंग केलेले आहे ते ड्रेसिंग फिक्स राहावं म्हणून नंतर सर्जिकल टेप किंवा ऍडेसिव्ह टेपने तिथे ते फिक्स केलं जातं, चिकटवलं जातं बँडेज. इज इट क्लिअर टू यू? ओके, देन these are the types of scissors and tweezer. Okay, so what is tweezer? Tweezer is to hold small minute object or structure which cannot be handled with human finger. For example, if a thorn is inserted in your toes or finger, बघा, अशी एखादी गोष्ट की जी आपण आपल्या हाताने सहज काढू शकत नाही, उदाहरणार्थ काटा किंवा एखादं लाकडाचं तूस किंवा कूस किंवा अशी छोटी गोष्ट की जी हाताने सहज निघत नाही, अशा वेळी हे जे ट्विझर आहे, हे ट्विझर याच्या सहाय्याने तो आपल्या शरीरामध्ये गेलेली फॉरेन बॉडी आपण त्याने काढू शकतो. सो दिस इज अ ट्विझर and you know the use of scissors. So many types of scissors are there in first aid box. Okay, and tweezers are also there. Then you know these are the safety pins and this is the torch light. ओके, आता टॉर्च लाईटचा उपयोग सुद्धा तुम्हाला माहिती आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे जाता तेव्हा तुमच्या घसा तपासण्यासाठी किंवा कान, नाक, डोळे तपासण्यासाठी, ते स्पष्ट दिसण्यासाठी टॉर्च लाईट वापरली जाते. सो टू गेट अ क्लिअर विजिबिलिटी of any part of our body, we are using the torch light or the doctors are using the torch light. Is it clear to you? So these are the safety pins and this is a torch light. So these are some items in our first aid box. अशा पद्धतीने काही गोष्टी आपल्या फर्स्ट एड बॉक्स मध्ये असणं अपेक्षित आहे. सो basic items in first aid kit box. What should there in your first aid box? So these are name of some items. Firstly, there should be plaster strip, there should be yellow lotion, then dressing pad, then analgesic cream like Bernol, Iodex, etc. Then surgical tapes and scissors, then roller bandage, then disposable gloves and antiseptic cream. Okay, so these are the basic items in our first aid kit box. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या फर्स्ट एड किट मध्ये असल्याच पाहिजे. इज इट क्लिअर टू यू? नाउ while using the first aid kit, things to consider when you are going to prepare first aid kit for any duties. जेव्हा तुम्हाला फर्स्ट एड बॉक्स वापरायचा असतो किंवा काही गोष्टींसाठी तुम्ही फर्स्ट एड बॉक्स घेऊन जाणार असता, तेव्हा कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे, and that is very important. Let's see how to maintain and consider the things. Okay, so here is a mind map. हा एक माइंड मॅप आहे. हाऊ टू मेंटेन अ फर्स्ट एड किट
or how you are going to maintain your first aid box. So first one is expire date. In each and every medicated item, there is expiry date and manufacturing date. You should know what is manufacturing date and what is expiry date. Expiry date म्हणजे काय, तर ते औषध वापरण्याची मुदत कधी संपलेली आहे हे पाहणं खूप महत्वाचं असतं. Then secondly, you should store your first aid box in a cool dry place. कुठे ठेवला पाहिजे फर्स्ट एड बॉक्स, तर जिथे पाण्याच्या संपर्कात तो येणार नाही, कोरड्या जागेच्या ठिकाणी आपल्याला फर्स्ट एड बॉक्स ठेवायचा असतो. सो रिमेंबर these things that you should store your first aid box in a dry place. Then checked and replenished. So what is replenished म्हणजे काय, तर एकदा तुम्हाला कळलं की काही औषधांची एक्सपायरी डेट निघून गेलेली आहे, you have to check. Then after checking, if the medication is expired, you have to replenish. म्हणजे काय करायचं, टाकून द्यायचं, फेकून द्यायचं, ते वापरायचं नाही. So you have to check and replenish such things which are there in your first aid box. Then clean and waterproof container. Okay, the first aid box should be clean and it should be waterproof. कसा असला पाहिजे की ज्याच्यामध्ये पाणी जाऊ शकणार नाही, लिकेज होणार नाही त्याच्यातून काही औषध वगैरे, असा तो वॉटरप्रूफ पाहिजे. लक्षात येतंय? अँड देन टायडीनेस. इट शुड बी नीट अँड क्लीन अँड टायडी. स्वच्छ ठेवला पाहिजे, सगळी औषधं त्याच्यात व्यवस्थित ठेवली पाहिजे. सो in this way you have to maintain your first aid kit. Okay, so the first one is you have to see the expiry date of each and every atom. Then your first aid box should be stored in dry place. You have to check the expiry date of all the items, and if they are expired you have to replenish it. Then your first aid box should be tidy, clean, and it should be a waterproof container. Okay, in this way you have to maintain your first aid box. Okay students, I hope you have understood what is a purpose of first aid box, how to use the first aid box, and what atom should be there in your first aid box. आतापर्यंतच्या विवेचनावरून फर्स्ट एड बॉक्स किंवा फर्स्ट एड किट म्हणजे काय, त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या वस्तू असल्या पाहिजेत, आपण आपला फर्स्ट एड बॉक्स कशा पद्धतीनं वापरायचा आहे, तो कसा हाताळायचा आहे, हे सर्व तुम्हाला आतापर्यंतच्या विवेचनावरून कळलं असेल. नाव इट्स the time to solve the activity. Okay, our first activity is read the name of the atoms from first aid kit and match the atoms with their uses. Okay, पहा इथे तुम्हाला काही images दिसतात. You have seen some images are there and below that picture name of that image is there. So these are some atoms in the first aid box. First you are going to read the names and then you are going to match the atoms with their uses. Okay, so many of you have raised the hand. So what is the first image? Can anyone read? Yes, Swastik? Cotton. Very good. Then second? Band-aid. Very good. Third one? Paracetamol. Very good. Fourth one? Antiseptic cream. Excellent. Fifth one? Adhesive tape. Adhesive tape. Very good. Sixth Bandage. one? Bandage. Very good. Seventh one? Distilled water. Excellent. And the last one? Hand gloves.
Pat on your back. Very good, Harsh. Very good. Well done from you. Okay. Now, Harsh has written or Harsh has read all the name of these atoms. So, cotton, band-aid, paracetamol, antiseptic cream, adhesive tape, bandage, distilled water, and hand gloves. Okay. Now, let's match these atoms with their uses. Okay. Now, here I have written the uses of the atoms. Okay. So many uses are there of the atoms. So you are going to match the atom with their use. Okay. So let's start. So first one is cotton. It is matched with which sentence? Cotton is used for guess. Used to wire and clean wound. Use wire and clean wound. Okay, used to wire and clean wound. Let's see. Very good. So use of cotton is to wire and clean the wound. Very good. Now, band-aid. Who will match? Yes, Kulashri. Used for covering wood. Let's see if the answer is right or wrong. Yes, it is right. Well done, Kulashri. So band-aid is used for covering wound. Okay. And lastly, who will read? Yes. Is used for reducing pain and fever. Exactly. So paracetamol is used for reducing pain and fever. कशासाठी वापरलं जातं paracetamol? These are the tablets. It reduces the pain and the fever. Okay. So cotton is used to wire and clean wound. Band-aid is used for covering wound, and paracetamol is used for reducing pain and fever. Okay. Now, the first one, antiseptic cream. Okay. Who will match? Yes, Ruchi. Yes, Ruchi, you raise your hands. Please answer. Preventing infection. Okay. Use for preventing infection. Very good. Excellent. Okay. The next one, adhesive tape. Used for wrapping the wound part. Used for keeping bandage in its place. Okay. Only one answer, one image, and one use. Which is the correct one? Adhesive tape. Why we are using adhesive tape? Guess, students, guess. It's a tape. Used for keeping bandage in its place. Very Second one. good. Very good. So adhesive tape is used for keeping bandage in its place. Very good. And the last one is the bandage. And it is very easy. We are using bandage for wrapping the wounded part. Let's read again. So antiseptic cream we are using for preventing infection. Then adhesive tape we are using for keeping bandage in its place. And then bandage we are using for wrapping the wounded part. Is it clear? And two more are there. Okay, the first one is distilled water. Who will match? Hurry up, students. Who will Used match? for cleaning wood. Used for the cleaning wound. Wound. That is wound, not wound. Okay, wound. Used for cleaning wound. Okay, okay. The distilled water we are using for cleaning wound. Very good. And hand gloves. Yes, who will read? Yes. Used for keeping our hands safe and clean. Keeping our hands safe and clean. Very good. We are using hand gloves for keeping our hand safe and clean. Okay. So distilled water used for cleaning wound, and hand gloves we are using for keeping our hand safe and clean. Very good, student.
Very good response from you. Now let's see the second activity. It is very interesting one. Okay, I have done one for you. Let's see what the activity is. Okay, now see, here is a mind map. Okay, in first rectangle, I have written event, then here injuries, and here I have written atoms. You are going to prepare the mind map for the given event. काय करायचे पहा तुम्हाला, इथे मी तुम्हाला इव्हेंट देणार आहे. त्या इव्हेंट मध्ये काय काय इंजुरीज होऊ शकतात किंवा एखादी दुखापत होऊ शकते आणि मग त्याच्यावर उपचार करण्यासाठी हाऊ यू आर गोइंग टू प्रिपेअर युअर फर्स्ट एड बॉक्स, which atom should be there in your first aid box. Okay, so in this way you have to prepare the mind map. First one I have done for you. Let's see. Okay, the event is sport day. बघा, आपल्या शाळेमध्ये जेव्हा स्पर्धेचा दिवस असतो तेव्हा आपण फर्स्ट एड बॉक्स तयार करतो. इज इट क्लिअर? त्या फर्स्ट एड बॉक्स मध्ये काय काय असलं पाहिजे ते इथे लिहिलेलं आहे. आणि स्पोर्ट्स डेच्या दिवशी खेळताना कुठल्या कुठल्या घटना घडू शकतात, काय काय दुखापती होऊ शकतात, त्यांची नावं इथे लिहिलेली आहेत. इज इट क्लिअर? सो स्पोर्ट डे. नाउ सी द इव्हेंट इज स्पोर्ट डे. व्हॉट इंजुरीज, काय काय होऊ शकतात, व्हॉट आर द पॉसिबिलिटीज. सो क्रॅम्प्स येऊ शकतात, ॲब्रेजन येऊ शकतात आणि स्प्रेन येऊ शकतात. सो स्टुडंट, व्हॉट इज क्रॅम्प्स? मी तुम्हाला आधीच सांगितलं, क्रॅम्प म्हणजे आपल्या पायामध्ये अगदी खेळताना धावताना अचानक लचक भरणे. ओके, देन व्हॉट इज ॲब्रेजन? सो दिस इज अ न्यू वर्ड फॉर यू. ओके, सो ॲब्रेजन मीन्स द सुपरफिशियल लेयर ऑफ अवर स्किन, इट गेट्स डिस्टर्ब. आपल्या खेळताना त्वचेवरचा अगदी सगळ्यात पहिला जो तुम्हाला दिसणारा जो भाग असतो त्याला थोडक्यात आपण एक काय म्हणतो तुम्ही त्याला, काळा निळा पडणं किंवा खरचटणं आणि लगेच त्याच्यातून रक्तस्राव होणं. सो तो जो अगदी सुरुवातीचा वरचा भाग असतो तो काय होतो, फाटतो किंवा तिथे खरचटतं आणि रक्तस्राव होतो. सो दॅट इंजरी इज कॉल्ड ॲज ॲब्रेजन. ओके, आणि त्याच्या विरुद्ध कंटेजन आहे. ओके, किंवा कंट्युजन असं सुद्धा त्याला म्हणतो. सो व्हॉट इज कंट्युजन? सो कंट्युजन म्हणजे ब्लॅकिश होतो, आपटलात तुम्ही आणि त्याला आपण मुकामार असं म्हणतो आणि तो काळा निळा पडतो बघा तिकडचा भाग. सो दॅट इज कॉल्ड ॲज कंट्युजन. लक्षात येतं? ॲब्रेजन अँड कंट्युजन. सो इट maybe happen on the sport day. So these are name of the injuries: the cramps, abrasion, contusion and sprain. So what should be there in your first aid kit? मग यासाठी फर्स्ट एड किट तुम्ही कशी प्रिपेअर करणार, काय काय औषधं असली पाहिजे? तर देर शुड बी क्रेप बँडेज, देर शुड बी एनर्जेसिक क्रीम, देर शुड बी गॉज अँड येलो लोशन अँड सो मेनी. ह्या तर मुख्य वस्तू आहेत की ज्या तुम्हाला ठेवायच्याच आहेत, पण इतर काही वस्तू सुद्धा तुम्ही तिथे ठेवू शकता. डेटॉल असलं पाहिजे, बरोबर की नाही? सो अँटीसेप्टिक लोशन्स असले पाहिजेत काही. सो दीज आर द आयटम्स you have to keep in your first aid box. Is it clear to you? So the event is sport day. Injuries may be happen are cramps, abrasion, contusion and sprain, and the item should be there in your first aid kits are crepe bandage, analgesic cream, antiseptic cream, Dettol, Iodex and vice versa. Is it clear to you? लक्षात आलं तुमच्या? तर हे मी तुम्हाला करून दाखवलेलं आहे. अशा पद्धतीने दुसरा इव्हेंट मी तुम्हाला दिलेला आहे. लेट सी व्हॉट इज द इव्हेंट. ओके, हा तुमच्या सगळ्यात आवडीचा विषय. व्हॉट इज द इव्हेंट? हु विल रीड? येस, हु विल रीड द इव्हेंट? येस, स्कूल पिकनिक. व्हेरी गुड, स्कूल पिकनिक. बरोबर. आता हा इव्हेंट मी तुम्हाला दिलेला आहे. आय हॅव गिवन टू यू. अँड फॉर स्कूल पिकनिक what items you will
टेक इन युअर फर्स्ट एड बॉक्स. काय तुम्ही इन्क्लूड कराल फर्स्ट एड बॉक्स मध्ये? आणि स्कूल पिकनिकला जाताना किंवा स्कूल पिकनिकला गेल्यानंतर व्हॉट हॅपन विथ नरेश? जस्ट यू हॅव रेड. ओके. सो व्हॉट इंजुरीज आर पॉसिबल? काय काय होऊ शकतात घटना? काय काय दुखापती होऊ शकतात? त्यांची नावं तुम्हाला लिहायची आहेत आणि items तुम्हाला लिहायचे आहेत. In this way, you are going to prepare a mind map for the school picnic. Okay. So I have given some point. The event's name is school picnic. You have to write the name of the injuries and you have to write name of the items to prepare your first aid box. Okay. So this is a homework for you. Okay. Do this homework and send it to your class teacher. They will send it to us. Is it clear to you? कळलं आहे का तुम्हाला काय करायचं आहे ते? Okay. So in this way we have learned first aid kit box, use of first aid kit box and importance of first aid kit box. Okay. So students, thank you very much for your excellent response. Thank you and have a nice day.